नमस्कार रसिक श्रोते हो. मेघना पेठे यांची आस्था आणि गवारीची भाजी ह्या कथेचा पुढील भाग म्हणजे दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. पहिल्या भागामध्ये अनिरुद्ध आणि त्याची माझी प्रेयसी मिथिला यांची अचानकपणे भेट होते आणि दोघे आस्था ह्या सिनेमाला जातात. इथपर्यंतचा भाग आपण वाचला आहे, ऐकला आहे. तो भाग पहिला ज्यांनी ऐकला नसेल त्यांनी जरूर ऐका. आपण आता सुरुवात करूया. कथेचं शीर्षक आहे आस्था आणि गवारीची भाजी, भाग 2. लेखिका मेघना पेठे आणि कथासंग्रहाचं नाव आहे आंधळ्याच्या गायी. ऐकूया. अनिरुद्ध अजून आलेला नाही. कुठे असेल तो? आपला सहचर, युनियनची मीटिंग की पथनाट्याचं वाचन की नर्मदा बचाओ की नवीन क्रांतिकारी नियतकालिकाच्या संपादकीय सल्लागार मंडळावर वर्णी. त्याच्या आत्ममग्न आत्मकेंद्रीय आयुष्यात कशानंच खीळ बसत नाही. तिला कालचा प्रसंग आठवतो. कैवल्य खोकल्यानं बेजार. तिला वाटतं आज त्याला घरीच ठेवावं म्हणून ते अनिरुद्धला रजा घ्यायचं सुचवते. तो ती सूचना उडवूनच लावतो. साधा खोकला तो काय, आणि मी घरी बसून काय करणार आहे? तो कमी खोकणार आहे का? की त्याचा खोकला टेप करून ठेवायचा आहे? अरे पण एवढं जर आहे तर तू रजा घे. अरे मला शक्य असतं तर घेतलीच असते ना. घेतेच की नाही मी? नाही घेत का? पण सध्या ऑफिसात काम आहे. हो 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 हो, तू तर काय, तू डायरेक्टरच ना. एका टायपिस्ट वाचून ऑफिसं बंदच पडतील. हे ऐकून मात्र तिचा संताप होतो. हा दररोज पहाटे उठून कुठे जाणार असतो? तर शहरी जनतेत नर्मदा आंदोलनाविषयी जागृती वाढवायला, छोट्या छोट्या कार्यक्रमांची आखणी करायला. मग तू तरी कुठे नर्मदा आंदोलनात मेधा पाटकर आहेस असं तिला विचारावंसं वाटतं. नर्मदा आंदोलन जणू बंदच पडणार आहे तुझ्या वाचून. आणि हा नेहमी उत्तरदायित्वाविषयी बोलतो. कुठल्याही कामात आपला सहभाग असा हवा की कुणालाही आपल्यावर विसंबता आलं पाहिजे वगैरे वगैरे. मग हे तुझ्या लष्करच्या भाकऱ्यांविषयी जेवढं खरं आहे तितकंच माझ्या पगारी नोकरीबाबत नाही आहे. जिथे दगा दिला तर माझ्याविषयी निर्माण होणाऱ्या अनादराला आणि हेटाळणीला मलाच रोजच्या रोज तोंड द्यावं लागणार. पण ती जास्त बोलत नाही, कारण कैवल्याबद्दलच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा उहापोह केला तर शेवटी तो ते हत्यार उपसतो, निर्णायक आणि रामबाण. हे बघ, मूल मला नकोच होतं. तुलाच आईपणाची असोशी अनावर झाली होती, तो म्हणतो. आणि इथे आपलं तोंड बंद होतं. हे खरंय की मूल जितकं मला हवं होतं तितकं याला नको होतं. पण आता ते झाल्यावर आतासुद्धा फक्त माझं. मागे एकदा फ्रीज पुसण्यावरून वाद झाला. तशी म्हणाला, हे फ्रीज वगैरे सगळे तुझे ठेर, तुला सांभाळता येत नसेल तर विकून टाक. अशा वेळेला फ्रीज हे बुर्जवांचे ठेर. पण कैवल्य काही फ्रीज किंवा रेडिओ नव्हे. तो एक जिवंत व्यक्ती आहे. तुझे माझे वाद झाले तर मी काही त्याला अनाथाश्रमात नाही टाकू शकत. तिच्या मनात आलं होतं. त्याचं जेवणखाण, हगमूत, आजार, छंद सारं काही मीच सांभाळते की. पण त्याचा विकास, कुतूहल, मोठं होणं हे सुद्धा मीच एकटीनेच. त्याला गोष्टी सांगायला सांगितल्या तर 2 दिवस सांगितल्या. तिसऱ्या दिवशी रात्री 11:30 आला. कैवल्य वाट पाहत होता.
त्याची समजूत घालताना नाकी नऊ आले. त्याला काय सांगणार? कैवल्या, बाबा रे, तू तुझ्या बापाची प्रायोरिटी नाहीस असं. त्याच्या अभ्यासाचा विषय निघाला की म्हणतो, हे बावळट ठेर मला मान्य नाहीत. मला माझा मुलगा पास झाला की पुरे. एक जबाबदार, क्रियाशील, संवेदनशील नागरिक व्हायला हवा तो. नुसते पहिले नंबर काय चाटायचे आहेत? पहिल्या नंबरानंतर मुलं वाढवायची. या देशाचा पैसा खर्च करून त्यांना डॉक्टर, इंजिनियर करायचं आणि मग त्यांनी अमेरिकेत पडायचं. या चक्रात पडायचं असेल तुला तर तू पड, मी नाही. चारी ठाव भाषणं, चर्चा, परिसंवाद करून आणि मार्क्स एंजल वाचून जीभ तर तयार झाली आहे पठ्ठ्याची. मुद्देही बरे असतात, त्यांनाच तर भुललो आपण. खरं पाहता तेव्हा त्याची ही जीवनशैली केवढी मोहक वाटली होती. एकुलता एक मुलगा होता, तरीही आईबरोबर राहणार नव्हता. साध्या झब्ब्या लेंग्यात वावरायचा. आला की स्वयंपाकघरात जाऊन आधी आईची चौकशी करायचा. तांदूळ वगैरे निवडायला घ्यायचा. पोळ्या शिकवाल असं विचारायचा. विनोद करायचा. स्वतः हसायचा आणि दुसऱ्यालाही हसवायचा. ॲकॅडमिक नव्हता, पण वाचन खूप होतं. लठ्ठ पगार नव्हता आणि कधी नसेलही बरं का. हेही हसत हसत सांगितलं होतं त्याने. तेव्हाही त्याचा मनमानीपणा, स्वतःला वाटेल तसं जगण्याचा हट्ट प्रतीत झालाच होता. पण तेव्हा तो एक निर्भेळ, निरागस, स्वच्छंदीपणा वाटला होता. फिरायला गेलो तरी गरीब जनतेविषयी बोलायचा. बायकांचं दमन ते का होतंय, त्यांची विमुक्ती कशी निकोप विकासशील समाजात मस्त आहे इत्यादी. आणि जेव्हा देण्याघेण्याचे मुद्दे ठोकरूनच लावलं त्याने आणि लग्नसुद्धा साध्या रजिस्टर्ड पद्धतीनं करायचं म्हणाला, तेव्हा तर त्याच्या कृतीशील संवेदन क्षमतेनं भारायलाच झालं होतं. नाना आईंच्या घरात 20-22 वर्ष काढल्यावर या साऱ्याचं भारीच अप्रूप वाटलं होतं. आपलं माहेर म्हणजे नानांचं घर. नाना म्हणतील तसंच सगळ्यांनी हला डोलायचं. नाना करते, मिळवते आणि म्हणून ठरवते देखील. त्यांनीच तर ठरवलं की दादा डॉक्टर होणार आणि आपण तर जन्मजात पराया धन होतो. अखेर लग्न होऊन नवऱ्याच्या घरी जाणार. त्यामुळे आपण शिका विकायचं तेही टाईमपास म्हणून. पण मुळात आपण संसाराचं ट्रेनिंग घ्यायचं होतं. म्हणजे काय तर आईकडे बघत बघत नवरा नावाच्या खांबाभोवती घुटमळायला शिकायचं होतं. नानांच्या घरात आपले लाड वगैरे पण झाले. पुढे कोण करणार आहे म्हणून. आणि तसे बऱ्यापैकी हुंदडलोही आपण. साखळीने बांधलेला कुत्रा नाही का हुंदडत, पण मर्यादेत. त्याने मर्यादा ओलांडली तर. आपण मर्यादा ओलांडणारे नव्हतोच. ज्याच्या आयुष्याला काहीही स्वतंत्र हेतू नाही, ध्येय नाही आणि स्वायत्त अर्थ नाही, तो माणूस कशाला मोडेल मर्यादा, सोडेल चाकोरी? एकदा अनिरुद्ध म्हणाला होता. आपण तेव्हा कैवल्याचं एक गणित सोडवत होतो. त्यामुळे ऐकलं आणि लक्षात राहिलं हे बोलणं. तरी लक्षात आलं मात्र नाही. आत्ता येते. खरंय, आपल्या आयुष्याला काहीही स्वायत्त अर्थ नाही. म्हणूनच स्वतःला हवं तसं जगण्याचं बळ आपल्यात येत नाही आहे. सिनेमा संपल्यावर शहारल्यासारखं करून मिथिलाने बसल्या बसल्यास एक मोठा आळस दिला. 2 लाईनी सोडून वासू भट्टाचार्य बसलेले अनिरुद्धाला दिसले. तो लाजला आणि बळेच त्याने तिचे हात खाली ओढले. हिच्यात संकोच तो कसा नाहीच, त्याच्या मनात आलं. ती खळाळ हसली. मग हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून बसून राहिली. एक क्षणभर त्याला अपार हेवा वाटला तिचा. गर्दी पांगत आल्यावर ते बाहेर पडले. हिंदी सिनेमा जिथे संपतो तिथेच केवळ खऱ्या वास्तविकाला
खऱ्या वास्तविकाला सुरुवात होते. माझं एक स्वप्न आहे मिथ्या. मला तमाम सगळ्या हिंदी सिनेमांचे सिक्वेल्स काढायचे. 12 वर्षांपूर्वी अनिरुद्ध म्हणाला होता. आता त्याने हसून त्याला विचारलं, मग काय अन्या, हं, आस्ताचं सिक्वेल काढणार की नाही? अविश्वासानं त्याने तिच्याकडे पाहिलं. हिला आठवतंय? हिला काय काय आठवतंय? सगळं. हो तर काढणारच. आता तूच बघ ना, सिनेमा संपताच तर त्यांना काही थोडंफार समजतं आणि इथून पुढेच तर त्यांच्यातल्या नातेसंबंधाला कलाटणी मिळणार असते. पण ती कशी मिळणार हे न सांगता सुचवताच सिनेमा संपतो. रेखाच्या साड्या पाहिल्यास? मिथीला गंभीरपणे. साड्या. आलीस शेवटी साड्यांवर. मिथीला, तू ही बाईस की अखेर? अनिरुद्ध खोटं खोटं हळहळला. अरे बावळटा, त्या साड्यांच्या किमती मला नाही माहिती म्हणून बोलतोयस असं. पैशाच्या ओढाताणीत गांजलेली ही बाई असते म्हणे. अशी कुठली बाई ह्या अशा एक्सक्लुझिव्ह कलकत्ता साड्या नेसून घरात वावरते रे? केर काढताना, फरशा पुसताना ती साडी वरसुद्धा खोचत नाही. आणि तो गुळगुळीत चेहरा, धुतलेले मोकळे केस, मस्त घट्टमुट्ट शरीर. मध्यम वर्गानं कुचंबलेली म्हणे. बरं, 600 रुपयांचे शूज परवडत नाहीत म्हणून ही बाई त्या दलाल इराणीच्या जाळ्यात सापडली. ओके, पण त्यानंतर तिच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये कुठला फरक पडला? ते मोठं किटकॅट तिने एकदा मुलीसाठी घेतलं ते, की 1-2दा टॅक्सीतून इकडून तिकडे गेली ते? नाही म्हणायला त्या ओमपुरीला ती एक 4,000ची अंगठी घेते एवढंच. बाकी बाकी काय? नॉनसेन्स. तू नुसत्या तपशिलात शिरतेस मिथीला. अगं, अनिरुद्धाने तिला थोपवायचा एक फुटकळ प्रयत्न करून बघितला, पण त्याला तोडत ती म्हणाली, वेट 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 मला म्हणायचं ते वेगळंच. कुठली मध्यमवर्गीय बाई केवळ एवढ्यासाठी हे करत राहील, आणि तेही नवऱ्यावर भन्नाट प्रेम असताना? इम्पॉसिबल. पहिल्यांदा फसते, मान्य, पण पुन्हा पुन्हा का करते? अरे, तिच्या सगळ्या सांस्कृतिक मध्यमवर्गीय वळणाला हलवणारा तो अनुभव आहे, एका पूर्ण अनोळखी परपुरुषाबरोबर घेतलेला, आणि त्याची चटक लागण्यासारखं काहीतरी तिला त्यात मिळालेलं आहे. ते काय आहे ते सांगा की. अरे ते सांगा. ते तिला ओम बरोबरच्या संसारामध्ये ऑब्व्हियसली मिळालेलं नाही. तेव्हा हा सिनेमा तिच्या संसारातल्या या अभावाबद्दल बोलतोय. आणि हा अभाव सेक्सचा नाही आहे, कारण सेक्स आहे त्यांच्या संसारात. हा अभाव आहे सेक्सने फुशारण्याचा, सेक्समधल्या संपूर्णतेचा, समरसतेचा आणि समानतेचा. तो बघ आहे मध्यमवर्गीयच, पण तरी कलंदरपणाने इकडे तिकडे मुसाफिरी करत स्वतःच्या मस्तीत जगतोय. तत्व वगैरे आहेतच सोबतीला, पण तिची काही दखल न घेता तिला आपली उखळासारखी बांधून ठेवली आहे घरात. मिथीला बोलता बोलता थांबली. अनिरुद्ध म्हणाला, अँड हू शुड नो इट बेटर. असं म्हणायचं आहे का त्याला? उपरोधाने. नको असतानाही तिला ममाची आठवण आली. कॅन्टोन्मेंटच्या त्या प्रचंड बंगल्यात एकटीच भूतासारखी इकडे तिकडे फिरणारी ममा. बाबा आर्मीत होता. वर्षातले 8 महिने कुठल्या कुठे पोस्टिंग असायचं त्याचं. 1-2 महिने घरी यायचा. आपल्यावर खूप प्रेम असावं. म्हणजे काय, त्या वयात तर आपल्यासाठी आणलेल्या खेळण्या खाऊतूनच कळतं ते. रोज झोपताना आपल्या केसातून हात फिरवत अंगाई म्हणायचा, हे मात्र खरं, आणि सिनेमांना घेऊन जायचा. एकदा दारू पिऊन धत्त असताना म्हणाला होता, ऑल दॅट आय गॉट फ्रॉम दॅट बीच इज धिस गोल्ड, माय प्युअर गोल्ड डॉल. आणि खूप जवळ घेऊन ढसाढसा रडला होता. बाबाची ही आठवण
मनात रुतून बसले. ममाचं काही खरं नव्हतं. त्याच्यामुळे ममाही दारू प्यायला लागली होती. दारू पिऊन खूप शिव्या घालायची त्याला. दॅट ब्रूट, दॅट बास्टर्ड, ऑल ही वॉन्ट्स फ्रॉम मी इज अ ब्लडी फक. दारू पिऊन एकटीनंच तिचं हे चालायचं. आपण 10 वर्षाचे असताना ममा एका मतिमंद मुलांच्या शाळेत शिकवायला जायला लागले. आणि मग तो विश्वनाथ शर्मा घरी यायला लागला. मम्मापेक्षा जवळजवळ 10 वर्षांनी लहान असेल, 22-23चा. आपण दादाच म्हणायचो त्याला. कॅन्टोन्मेंटमध्ये त्याची चर्चा चालायची. एकदा तर सिंथिया आपल्याला म्हणाली सुद्धा, तुझ्या मम्माचा बॉयफ्रेंड. यावर आपण चिडून म्हटलं होतं, शटअप, तो माझा दादा आहे. मग त्या वर्षी बाबा आला तेव्हा मम्माचं आणि त्याचं न भूतो न भविष्यती असं वाजलं. बेडरूमच्या बंद दारातून मम्माचं किंचाळणं आणि बाबाचं बरळणं, आय विल शूट यू, शिव्या, हातापायी, तोडफोड. दुसऱ्या दिवशी ओळखूच येत नव्हती ममा. गालफड सुजून, एक डोळा बारीक, काकडीच्या बीसारखा, हात फ्रॅक्चर आणि दादाने आणलेल्या वासचे तुकडे बघतानाचा तिचा शून्य चेहरा. आणि मग आपली आजोळी रवानगी झाली. त्यानंतर सुट्टीत येणं होई. 2 दिवस 4 दिवस मम्माचा हात, डोळा सगळं बरं झालं. पण प्रत्येक सुट्टीत मम्मा आणखीन जाडी आणि निब्बर दिसू लागली. एनिवे, ती फारशी बोलकी नव्हतीच. आता मुकीच झाली. आणि तिचा चेहरा त्या वाजच्या तुकड्यांकडे बघताना होता तसा शून्य राहिला. दादाही यायचा बंद झाला होता बहुतेक. पण एक होतं, तो यायचा. त्या 6 महिन्यात दिसली तेवढी ममा कधीच सुंदर दिसली नव्हती. एखादी मान टाकलेली निशिगंधाची काडी पूर्ण फुलून दवबिंदूत थरथरावी तशी. आपण मोठे जाणते झालो. त्यावेळेला मुंबईला बस्तान हलवण्यापूर्वी एकदाच ती आपल्याशी बोलली, खूप असं. दारूचा ग्लास होता समोर. मिठू, एवढ्या वर्षांनी मला समजते तो हे असं का करायचा ते. 6-8 महिन्यांचा भुकेला असायचा तो. समोरच्या बाईवर तुटून पडणं एवढंच त्याला कळायचं. पण मी काही फक्त बाई नव्हते. माझं काय? मला एकदा तरी शुद्धीत असलेल्या आणि मी कोण हे कळणाऱ्या पुरुषाबरोबर हा आनंद मिळवायचा होता. आणि विशूने मला तो दिला. ही वॉज सो यंग, सो बेखबर. आय प्रॅक्टिकली ग्रूम्ड हिम. ओह, सेक्स कॅन बी सो ब्युटिफुल इफ पीपल व्हाईट. मी तुझ्या बापाला समजू शकले मिठू, पण त्याने मात्र माझी गरज कधीच समजून घेतली नाही. ममा बोलता बोलता थरथरू लागली होती आणि चावलेल्या दातूतून शेवटी एवढीच उद्गारली, मॉदर चोद. आपण तिच्या केसातून हात फिरवला होता तेव्हा. बाबा आपल्या केसांच्या हातून फिरवायचा ना, तसाच. मग तिला विचारलं, का नाही सोडलंस मम्मा त्याला? का नाही नवीन आयुष्य? तू होतीस ना. सगळं कळेस्तोवर तू झाली होतीस. आणि ती रडू लागली होती. मुंबईला येताना एवढा एकच ओरखडा मनावर शिल्लक राहिला होता. आपल्यामुळे एक आयुष्य बर्बाद झालं आणि नकळत ठरवलं होतं, आपण हे असं नाही जगणार. मन मारून आणि कुढत स्वच्छ प्रामाणिकपणे जगायचं, बघायचं, वाचायचं, शिकायचं, प्रयोग करायचे. नाहीतरी अमुक एकच काही व्हायला हवं आयुष्याचं असं कुणी लिहून दिलं आहे. ट्रायल अँड एरर जिंदाबाद. पण मात्र जे काही होईल आपल्या आयुष्याचं ते आपल्यामुळे. दुसऱ्यावर टेपर ठेवायची वेळ नाही येऊ देणार आपण. आणि मग अभ्यास अभ्यास अभ्यास. लिटरेचर घेऊन MA झालो. त्याच सुमाराला
दूरदर्शनच्या सगळ्या नव्या चॅनल्सचं पेव फुटल्यासारखं झालं होतं. त्यातल्या एकात उमेदवारी करायची ठरवली. तिथे बरेच समवयस्क होते. आजूबाजूला वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, प्रांतांचे, भाषांचे, वृत्तींचे, विचारांचे एक मिनिएचर वर्ल्डच आपल्याभोवती. कामाचं स्वरूप असं होतं की आजूबाजूंच्याशी संपर्क यायचाच. त्या नव्हाळ वयातही त्यांच्या नजरातल्या आकर्षणाच्या वेगवेगळ्या छटा समजायच्या, कधी सूचक, कधी स्पष्ट. पण सगळी दुनिया बाजूला सारून एकाशीच आयुष्यभरासाठी बांधून घ्यावं असा कोणी माईका लाल नव्हताच त्या गर्दीत, ज्याला मित्र म्हणावं, जो सगळं सांगेल, सगळं ऐकेल, संपूर्ण स्वीकारेल. सेक्स. सेक्सची गरज आपल्यालाही जाणवायची. शारीर कुतूहल, एखाद्याचं निव्वळ शारीर उधाण शांत करणं आणि शांत होणं. पण त्यासाठी लग्न बिग्न, ओह नो. हा म्हणजे ब्लेडचा तुकडा हवा म्हणून सगळं शेविंग किट विकत घेण्याचा येडेपणा वाटायचा. पण काम संपल्यावरच्या मोकळ्या वेळात त्या अनुभवाचं भन्नाट आकर्षण वाटायचं. तरुण वय, उत्साहाने सळसळलेलं शरीर, सगळं काही कळून घेण्यासाठी, अनुभव पिऊन घेण्यासाठी आसुसलेलं मन आणि एकटं, स्वतःला जबाबदार असणारं आयुष्य, कुणाचाच वचक नसलेलं. एकदा एका शूटसाठी टूरवर गेलेलो असताना तेही करून बघितलं. आपला सिनियर होता तो. आपण कुणाला जबाबदार नव्हतोच. आपणही सांगितलं त्याला, लिसन गाय, दिस इज नो लव, दिस इज प्युअर सेक्स, ओके. बट ऑफकोर्स, तो म्हणाला होता. मजाच वाटली मला. दूरवरच्या एका हॉटेलात रूम बुक केली. त्याला म्हटलं, खोटी नावं बिवं घालून मिस्टर अँड मिसेस 55 नाही हं, आपल्या खऱ्या नावांनी खोलीत शिरायचं. तरीही तो तयार झाला. बट ऑफकोर्स असं म्हणत खोलीत सुमारे 25 मिनटं धुडगूस घातला. नुसते स्पर्श, नो रिस्क, नो लॉजिकल कन्क्ल्युजन, टॉप टू टो, नुसते स्पर्श. यू आर वंडरफुल, तो निघताना म्हणाला. सो यू, थँक्स, आपण कॉम्प्लिमेंट परत केलं. वाटलं चला एक अनुभव घेतला, संपला. पण टूर संपता संपता त्याने सांगितलं, माझं लग्न ठरलं आहे. काय? हो, पण मी ते मोडायला तयार आहे, कधीही. ऑफकोर्स तू माझ्याशी लग्न करायला तयार असशील तर. आपल्याला काही कळेच ना. लग्न लग्न म्हणजे काय समजतो हा? ट्रॅपिस, दुसऱ्या झोक्याची काठी हातात येईपर्यंत पहिली धरून ठेवणं. असल्या कमर्शियल कमिटमेंटसाठी ही माणसं लग्न नावाचा भयंकर आंधळा जुगार खेळतात. बोर झालं. त्याला कुठलाच प्रश्न न विचारता नाही एवढंच ठामपणे सांगितलं. नंतर त्याच्या लग्नाचं कार्ड आलं. वाव, आता यांना मुलं होतील. मग त्यांच्या निमित्ताने आणि पर्यायाच्या अभावी हे दोघं एकमेकांबरोबर लढत लोंबत राहतील. आणि मग एक दिवस यांची मुलं यांच्या लग्नाचा 25वा, मग 50वा वाढदिवसही साजरा करतील. वाव. त्यानंतर ती नोकरी सोडली आणि पत्रकारितेत गेलो. तिथे तनमनाने जुंपून घेतलं कामाला. कधी कधी पुढल्या उभ्या आयुष्याचे विचार मनात यायचे. भग्न करणारा एकटेपणा एखाद्या पावसाळी ढगासारखा जमून यायचा मनावर. न बरसता नुसतंच आयुष्य झाकोळून टाकणारा. मग आणखीन काम, आणखीन काम. तात्पुरते उपाय नकोच होते. काय हवं आहे ते कळत नसलं, मिळत नसलं तरी काय नको आहे हे कळत गेलं होतं. आणि मग अचानक अन्या पेटला. अनिरुद्ध, निरपेक्ष, अपघाती सहवासातून सापडलेला मित्र, आपल्याच इतका वाचलं बिचलेला आणि उत्साहानं कुतूहलानं जगाकडे बघणारा.
त्याला सगळं सांगता यायचं, त्याच्याशी सगळं बोलता यायचं. इतकं सुंदर, स्वच्छ, संपूर्ण नातं. फक्त दोघांचं एक जग. त्याला सगळंच सांगितलं, अगदी सगळं. सोबतीची भीती, लग्नाबद्दलची रिझर्वेशन्स, समाज आणि व्यक्तीबद्दलची आपली समज, धारणा, गरजांची उतरण, आवडीनिवडी, पूर्वायुष्यातले अनुभव, ते अगदी रोजच्या आयुष्यातले बारीक सारीक तपशील. एकत्र राहायला लागल्यावर एकदा संपादक महाशयांनी आपला मुका घेतला, तेही. आणि तू घेऊ दिलास? हां, घेऊ दिला म्हणजे? अरे, त्यांनी काही आधी मला नोटीस नव्हती पाठवली. त्यात काही योजनाबद्ध होतं असं मला तरी नाही वाटलं. एनिवे, आणि त्यात माझा काही सहभाग नव्हता. त्यांनाही कळलं ते. नंतर म्हणाले मला, आय नो, यू वर जस्ट बिंग काइंड. तू तमाशा करून सालं काढायची होती साल्याची. गप्प कशी राहिलीस? ते विधूर होते आणि बायको असतानाही आजारीच असायची त्यांची. एवढंच ठाऊक होतं आपल्याला. आपण सगळी माणसं होता न्या म्हणताना आपण एवढंच म्हटलं, ओह सो नोबल. मिथ्या, तुझी ही क्षमाशीलता सगळ्या जगाला कळली तर बिनभाड्याची खोली करतील तुझी ते लवकरच. अण्या संतापून म्हणाला होता. जगाचं राहू दे, पण तू ओळखतोस ना मला अनिरुद्धा? अरे, माझ्याबद्दल जे जे मला ठाऊक आहे ते ते तुला ठाऊक आहे. इतका विश्वास, इतका खरेपणा आपल्यात आहे. हे काही कमी महत्त्वाचं वाटतं का तुला? थोडा वेळ अनिरुद्ध शांत बसला होता. मग जेवल्यावर पुन्हा विषय काढला होता त्याने. मिथिला, लग्न करूया आपण. का? गप्प का बसलीस? हे बघ, आत्ताही आपण फक्त एकमेकांचेच आहोत, राईट? मग लग्नात आणि या एकत्र राहण्यात काय फरक आहे मिथ्या? करूया ना लग्न. फरक आहे. घर आणि कोठडीतला फरक आहे. घराला दरवाजे असतात, त्या आत यायला आणि बाहेर जायलाही. कोठडीत फक्त आत शिरता येतं आणि मग काहीही झालं तरी आतच उरावर बसायचं एकमेकांच्या. मग काय म्हणतेस? असं सतत बाहेर पडण्याचा ऑप्शन ठेवून घरात बसायचं? उलट आहे, हवं असेल तेव्हा आणि तरच घरात बसायचं. ही मोकळीक आहे. जे जे सुरू होतं ते ते संपतं अनिरुद्धा. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा या सृष्टीचा नियम आहे. तो मी नाही बनवलेला, मी फक्त मान्य केला आहे. यावर एकदम अन्या लहान मुलासारखा आपल्या कुशीत शिरला होता आणि म्हणाला होता, मिथिला, हे आपलं जगही नसेल? तेव्हा तो विषय तिथेच संपला होता. असे काही महिने गेले. आपण शोधक पत्रकारितेत बरीच मुसंडी मारली. मुख्यमंत्र्यांचं ते भूखंड प्रकरण आणि गृहमंत्र्यांच्या भाच्याचं ते खून प्रकरण आपल्यामुळेच गाजत राहिलं. लवकरच आपण मराठी विभागात सहसंपादक झालो, एका आघाडीच्या मराठी वृत्तपत्राची आजवरची सगळ्यात तरुण सहसंपादक. त्यामुळे मग कामही वाढलं. सतत बदलत्या जगाशी संपर्क. स्टेफीच्या शिंकेपासून ते पंतप्रधानांच्या कथित किडनी कॅन्सरपर्यंत, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत बदलांच्या दूरगामी परिणामांपासून ते क्लोनिंग क्रांतीपर्यंत प्रत्येकच विषयाचा अभ्यास. शिवाय साहित्य, कला, नाटक ते वेगळंच. पायाला भिंगरी आणि डोक्यात चक्र. अन्याचं मात्र टोळासारखं इकडून तिकडे टणाटणा चाललं होतं. पत्रकारितेला फाटा देऊन तो फिल्म्समध्ये शिरला. 1-2 कमर्शियल फिल्म्स लिहिल्या. मग तिथल्या तडजोडींनी नाराज होऊन टी व्हीत गेला. तिथे युनियन करून फसला आणि तिथून निघाला. मग MA करायचं ठरवलं. पार्ट 1 झाल्यावरच एक नियतकालिक काढलं. ते चाले ना. मग स्वतःच
एक कादंबरी लिहायला बसला. ती अर्धवट सोडली आणि मग प्रौढ साक्षरता मोहीम. आपण एकत्रच राहत होतो, पण पूर्वीसारखं सगळीकडे एकत्र असणं जमत नव्हतं आणि त्यामुळे बोलणंही तसं कमीच झालं होतं. एकदा अचानक म्हणाला, मूल व्हायला हवं मिथिला आपल्याला. काय? आपण दचकून विचारलं. अन्या, हे अचानक मुलाचं काय घेतलंयस डोक्यात खूळ? खूळ म्हणतेस तू याला? तुला नाही वाटत मूल व्हावं? बाईची तर नैसर्गिक उर्मी असते ती. व्हॉट रबिश. आपण खळखळ हसलोच होतो. हो, निसर्ग. निसर्गापासून खूप दूर आलो होता आपण अन्या. नाहीतर मग त्या संपादक महाशयांनी माझा जो मुका घेतला त्याबद्दल इतका खवळला नसतास तू. तीही नैसर्गिक गरज आणि उर्मी होती त्यांची. कुठून कुठे जातेस मिथिला? तर काय, बाईची नैसर्गिक उर्मी म्हणे. एकतर बहुतेकांना अपघातानं मुलं होतात. सगळ्यांना आहेत, मग आपल्यालाच नाहीत असं नको म्हणून काहींना हवी असतात. शिवाय वंशाला दिवा वगैरे आहेच. आणि कित्येकांना मुलं नसली तर करायचं काय हा प्रश्न असतो. त्याशिवाय आपण बाई आहोत, आपण पुरुष आहोत हे सिद्ध करायचं असतंच. यातलं काहीच आपल्या बाबतीत लागू नाही आहे अनिरुद्धा. पण तुला नाही वाटत आपल्याला मूल झालं तर आपल्यात एक नवा बॉन्ड तयार होईल? अनिरुद्धा, आपल्याला अशा बॉन्डची काय गरज आहे? काही खिळखिळं व्हायला लागलंय का आपल्यात? एकाने दुसऱ्याचा छळावे या खेळासाठी काही तरतूद चालली आहे का? आपण थकून म्हटलं होतं. यावर काहीच न बोलता त्यानं फक्त कूस बदलली होती. पण आपली मात्र झोप गेली ती गेलीच होती. दुसऱ्या दिवशी बऱ्याच दिवसांपासून त्याला काही सांगावंसं वाटत होतं ते बोललो होतो आपण त्याच्याशी. मला वाटतं अन्या, आता तू ध्यास घे एखाद्या तरी गोष्टीचा आणि त्याचा पाठपुरावा करून काहीतरी मिळव. कुठेच धड रमत नाहीस तू. आणि मग मूल बिल असलं काहीतरी. शटाप. तो एकदम ताडकन तोडत म्हणाला होता. लिसन बेबी, आय एम व्हॉट आय एम. आय एम अ ड्रिफ्टर अँड देर इज नथिंग रॉंग इन दॅट. हे अचिव्हमेंट वगैरे सगळे बुर्जवा खेळ आहेत. तू चटावलेस त्यांना आणि आता मला त्यांच्यात ढकलतेस. आय एम अ ड्रिफ्टर, ओके? ड्रिफ्टर बाय चॉईस और चान्स. तळ्यात मळ्यात, इथे चटका बसला की तळ्यात, तिथे मगर दिसली की मळ्यात. तुला कळत कसं नाही आणि? मिथिला, इनफ. इनफ इज इनफ इज इनफ, ओके? आणि ते तिथेच तुटलं होतं. आपल्यालाही दिल्लीची फ्लाईट गाठायची होती. फ्लाईटवर काहीतरी प्रचंड हुरहुर जाणवत राहिली. काहीतरी संपत आल्याची सूचना. आणि आल्यावर तो म्हणाला, मिथिला, आय गिव्ह यू अ चॉईस. मला लग्न हवं आहे आणि मूलही. नाहीतर मग. अनिरुद्धा, का कठीण करतोय सगळं? एनिवे, तुला माझं म्हणणं ठाऊकच आहे. हे आपलं घर आहे, कोठडी नाही. यावर तो काहीच बोलला नाही. नुसताच आडवा पडून राहिला आड्याकडे बघत. मग एकदम उठून आपले केस धरून म्हणाला, काय करणारेस म्हातारी झाल्यावर? काय करणारेस? कुठला आनंद, कुठलं समाधान? एकदम घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं होतं आपल्या आणि डोळ्यात पाणी. आता यापुढे ते आपणच पुसायचं आहे ही जाणीव. आय ओनली होप धिस प्राईड ऑफ युअर्स पेज ऑफ, असं म्हणून तो निघून गेला होता. संध्याकाळी शांत बसून त्याला एक चिठ्ठी लिहिली होती. अनिरुद्धा, म्हातारी होईपर्यंत राहीन की नाही माहीत नाही, पण तू भेटण्याआधीच मी स्वतःला एक वचन दिलं होतं, खरं असण्याचं. मनोमन जे पटतं ते जगण्यात उतरवण्याचं. आनंद म्हणशील तर खूप मिळाला तुझ्याबरोबर. समाधान एवढंच की जे पत्करता येत नाही ते मला नाकारता आलं.
थँक्स फॉर एव्हरीथिंग. मिथिला. संध्याकाळी सामान न्यायला आला तेव्हा त्याला दिली होती आणि तो गेला. तो गेला काय, सगळी मनुष्य जातच बरोबर घेऊन गेला. ही दिवसभराची कामं 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 जीव थकून जातो. कामांच्या प्रत्यक्ष कष्टापेक्षाही ती लक्षात ठेवण्याचा एक दिवसभराचं व्यवधान म्हणजे सलग वेळ नावाची गोष्टच नाही. आणि कविता काय लिहिणार आपण? वाल्मिकींना तरी जमलं असतं का? पण असं नुसतं सुचवलं तरी अनिरुद्ध म्हणतो, काय कांगावे करतेस तू उषा? अगं 3 माणसांचा स्वयंपाक तो काय, आणि त्याच्याबद्दल बोलतेस किती? हो ना, मग तू करशील का उद्या बसून? तिने एकदा नेटाने विचारलं होतं. करेन की. केला नाही की काय कधी? गेल्या रविवारी कोणी केला होता पुलाव? मला वेळ मिळाला की करतोच की मी. जेव्हा जमेल तेव्हा भाजी आणतो, तांदूळ निवडतो, कणिक भिजवतो. गेल्या वेळी गॅस आणि मीच सांगितला होता. आणि गणपतीच्या वेळी 2 दिवस बाई नव्हती, तेव्हा भांडी कोणी घासली होती? कोणी घासली होती? ह्यावरती गप्पच झाली होती. हे सगळं डायरीत नोंदवून ठेवतो की काय हा? ठेवेलही बाबा, काही सांगता येत नाही. आणि डिग्निटी ऑफ लेबर किंवा समानता म्हणून सगळीकडे गाजवेले. षठी सामाशी करायच्या असतात ना याच्यासारख्या या गोष्टी, तर मीच काय, कोणीही आनंदानेच केल्या असत्या. आणि मदत केली म्हणून नोबल वाटून घेतलं असतं. पण त्याच्याच भाषेत बोलायचं तर त्याच्यावर विसंबता येतं का मला? आणि मदतीची भाषा कशी करतो हा? ही जबाबदारी नाही ह्याची की हे काही निसर्गदत्त आहे मासिक पाळीसारखं, निव्वळ बायकांचं? तिच्या मनात तरीही आलंच. या असल्या भांडणाचा शेवट नेहमी नोकरी सोड असा होतो. हे तू बोलावंस? मी काय फावला वेळ घालवायला नोकरी करते की काय? आणि मी तुला सांगितलं तर तू तुझी ते आंदोलनं, युनियन्स, परिसंवाद आणि नाटकं, थोडक्यात लष्करच्या भाकऱ्या सोड आणि थोड्या घरच्या भाज असं सांगितलं तर चालेल? चालेल का? तिने एकदाच फक्त कावून विचारलं होतं. हे तुला ज्या लष्करच्या भाकऱ्या वाटतायत ना, ती माझ्या मानसिक विकासाची गरज आहे. मला नाही सगळ्या जाणीवांना सोडचिठ्ठी देऊन भाजीपाल्यासारखं जगता येणार, तो ताडकन म्हणाला होता. आणि याने तसं जगूही नाही. आपल्याला खरंच तसं वाटत नाही, वाटलेलंही नाही. पण तेही तितकंच खरं आहे की आपली नोकरी ही जितकी आपली तितकीच कैवल्याची आणि याची गरज आहे. आज भांडी घासायला, केरवारे करायला घरात बाई आहे, फ्रीज आहे, 2 in 1 आहे, टी व्ही आहे, गोदरेजचं कपाट आहे. मुळात अजून हप्ते भरून व्हायचं असलं तरी स्वतःचं म्हणावं असं घर आहे. हे सारं कोणाच्या जीवावर? याच्या पगाराच्या? यातलं काहीच हा वापरत नाही. मावे खातो, सिगरेटी ओढतो, बियर पितो, रिक्षाने फिरतो. ते कसं? कपड्यांना इस्त्री करतोच ना, धोब्याकडून ती सुद्धा. आणि घरी आल्यावर पंखा तरी लावतो की नाही? परवा महागातला कॅमेरा आणला, प्रदर्शनातून भारंभार पुस्तकं आणतो. आपण काही म्हणतो? म्हणणारही नाही. आपली नोबिलिटी ही जाहिरात करण्याची गोष्टच नाही. पण भवरी देवीच्या रेपबद्दल याला कळकळ, मेधा पाटकर आणि मदर तेरेसाबद्दल आदर, घरी येणाऱ्या भांडी धुणी करणाऱ्या बाईबद्दल सहानुभूती. आणि आपण ही काय फक्त गृहीत धरण्याची, खिल्ली उडवण्याची, अनादर दाखवायची वस्तू? असो, या साखळीला अंतच नाही. ती निग्रहाने उठली. 10:30 वाजत आले होते. आता कविता करावी की गवार निवडावी? अर्थात गवार. इतक्या थकलेल्या झोपाळलेल्या अवस्थेत का कुणी कविता करतं? भात वरणाचा कुकर अक्षरशः क्रांतिकारी वेळेत लावून ती गवारीचं ताट पुढ्यात घेऊन बसली, टी व्ही लावून. समोर जे गळतंय त्याची गुलाम होऊन. अचानक बोलायची बंदच झाली की मिथिला. तो काहीतरी सुरू ठेवण्याच्या मिशाने म्हणतो,
ए, पण शेवटची ट्रीटमेंट नाही आवडली तुला? म्हणजे बघ, ओमपुरी स्वच्छच सांगतो की एखादा पुरुष त्याची बायको दुसऱ्याबरोबर रमते हे कळल्यावर तिला जिवे मारेल वा घटस्फोट देईल वा तरीही स्वीकारेल. पण प्रश्न या पर्यायांचा नाहीच. मुद्दा आहे तो दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याचा. एकदा समजलं की प्रश्न मिटला. काय? व्हॉट रबिश, मिथिलाला वाटलं. मिथिला नाहीच बोलत, नुसतीच खालचा ओठ दाताखाली घेऊन मान हलवत राहते. चालता चालता ते ओव्हल मैदानाच्या कडेशी पोचले. इथे एकदा कडाक्याचं भांडण. ते उभे असताना मैदानातून संडीशी बॉल येऊन बसला होता आपल्या कमरेत. आणि मग टॅक्सीतून घरी वरात. तेव्हाच तर अन्या पहिल्यांदा राहिला आपल्याबरोबर. आणि केवढी शुश्रूषा. बेडपॅनसुद्धा द्यायचा. संकोचून जायचा जीव. अन्या, आय फील सो सॉरी. व्हाय? बिकॉज द शीट स्टिंग्स. Shit will always stink, baby, but you won't shit all 24 hours, I hope. No, even I hope. आणि डोळ्यात पाणी येता येताच आपण हसलो होतो. किती उत्स्फूर्त होतं ते सगळंच. हसणं, रडणं, हसवणं, रडवणं. त्या उत्स्फूर्ततेतच त्याची मज्जा होती. लग्नात हे असं उरलं असतं की जिवंत रिलिजनचं मढं होऊन रिच्युअल झालं असतं बोलता बोलता. लग्न का हवं होतं असेल त्याला? जे आपलं आहे ते फक्त आपलंच राहावं ही असोशी. मग जे आपलं आहे ते आपलंच राहतं की अनिरुद्धा? आणि तेवढंच आपलं राहतं. समजलं की प्रश्न मिटला हे खरं नाही. समजल्यावरही प्रश्न उरतातच, विचारता येत नाहीत इतकंच. ओव्हल मैदान आता रात्रीच्या अंधारात शांत आहे. पलीकडे राजाबाई टॉवर तेवढा दिसतो, लखलखणारा. इथून चर्चगेट हाकेच्या अंतरावर आहे खरं तर, पण किती लांब वाटतंय. पूर्वी भर दिशी यायचं आणि वाटायचं, अन्या, आय डोंट नो हाऊ टू थँक यू फॉर दिस इव्हनिंग. चल, इथे कोपऱ्यावरच बटरस्कॉच मिळतं तुझ्या आवडीचं. आय विल ट्रीट यू. मिथिला अचानक आठवल्यासारखं म्हणते. तिला आठवतंय. अनिरुद्धाला भरून येतं. खाताना कोणीच काही बोलत नाही. सरून गेलेल्या नात्याच्या सुखाच्या आठवणी दोघांनाही आता असह्य दुखवत राहतात. निरोपाचा हा शेवटचा तंतू, हा झटकन तुटावा. जे तोडायचं आहे ते झटकन कापावं अनिरुद्धा. हलाल नको, झटका, मिथिला म्हणायची. हा तंतू कोण तोडेल? मिथिला अचानक गर्कन रस्त्याकडे वळते आणि समोरून आलेल्या टॅक्सीला हात करते. दार उघडून एकटीच आत शिरताना त्याची नजर टाळून म्हणते, घरी तुझी वाट बघत असतील ना, आणि मी उगाचच हे आईस्क्रीमचं काढलं. एकदम तिच्या घशात एक मोठा आवंढा येतो. ती खाडकन दार लावते. टॅक्सी सुरू होते. अनिरुद्ध खिडकीत झुकून हात हलवतो, पण ती पुढेच बघत राहते. अनिरुद्ध तिथेच उभा राहतो, इरॉसमधून सुटलेल्या शोचा लोंढा बघत. याच थिएटरात एकदा गाईड पाहिला होता. त्याला सरसर सारं तस्संच्या तस्सं आठवतं. दुसऱ्या दिवशी मिथिला सहसंपादक म्हणून रुजू होणार होती. सकाळीच म्हणाली, अन्या, उद्यापासून काही खरं नाही हो. आज आपण दोघांनीच एकत्र असायचं दिवसभर. काय पिकनिक? चालेल. आपण अर्थातच हो म्हटलं होतं. आणि पेपर चालताना मॅटिनीला गाईड सापडला होता. ती आनंदाने चित्कारलीच. तुला माहिती आहे अन्या, मी 4 वेळा पाहिला आहे गाईड. काय सांगतेस? मीही. काय? ते अविश्वासाने बघत राहिले. मी 3 वेळेला बाबाबरोबर आणि एकदा एकटीनेच. तू? मी 4ही वेळेला तिच्याबरोबर. तिच्याबरोबर? कोण आता ही? वहिदा. गाईड बघताना वहिदाशिवाय कोण असतं ग बरोबर? आपण एक भुवई वर करून विचारलं होतं.
यावर कपाळावर पसरलेले आपले केस धरून ती म्हणाली होती, आज आपण माझ्याबरोबर आणि फक्त माझ्याबरोबर गाईड पाहणार बरं का मालक, आणि हो म्हणेपर्यंत तिने आपल्या झिंजा उपटल्या होत्या. त्या दिवशी गाईड फक्त ऐकला होता आणि थिएटरातल्या त्या फिक्क्या अंधारात फक्त मिथिला पाहिली होती. सर्पनृत्याच्या वेळी वैदाला फ्लाइंग किस देणारी आणि आपल्याला गुदगुल्या करणारी, भर बाजारात वैदाने पायाला घुंगरू बांधल्यावर देव आनंदला बिचारा असं म्हणून त्याची बला घेणारी, लाख मनाले दुनिया साथ ना ये छुटे ना ऐकताना घळघळ रडत आपला हात हातात घेऊन आपल्याला बिलगलेली, पिया तो से नैना लागे हे सुरू झाल्यावर मधल्या म्युझिकशी सिंग करत शिट्ट्या मारणारी मिथिला, गाता रहे सुरू झालं आणि एकदम म्हणाली, चल चल अन्या निघूया, पुढला सत्यानाश आत्ता तरी नाही बघणार. मग निघालो दोघेही. भर दुपारच्या उन्हात समुद्राच्या कडेकडेने गप्प गप्प चालणारे आम्ही दोघे. कोणीच बोलत नव्हतं. मध्येच जाग आल्यासारखी मिथिला एकदम हसत म्हणाली, कुछ बोलोगे भी, कैसे गाईड हो. यावर आपणही तितक्याच हजरजबाबीपणे उत्तरादाखल देवचा सगळा डायलॉग घडाघडा घडा म्हटला होता. मेरी समझ में नहीं आता, कल तक आप लगती थी 40 साल की एक औरत जो जिंदगी की हर उम्मीद हर उमंग पीछे कई रास्ते में खो आई हो, और आज लगती हो 16 साल की बच्ची, भोली नादान, बचपन की हर शरारत से भरपूर. जानते हो क्यों, मिथिलाने विचारलं थेट वैदाची नक्कल करत. आणि मग तिची पोज घेऊन तिने काटूचे खीचके म्हणत 4 दुडक्या उड्याही मारल्या. तेव्हा फुटपाथवरची केवढी तरी कबुतरं एकदम उडाली आणि त्यांना चणे घालणारी एक उदास जैन म्हातारीसुद्धा न राहून हसली. चर्नी रोडला क्रीम सेंटरमध्ये लस्सी पिताना ही मिथिला पिजे सांगत हसत होती. पण बिल देऊन निघताना तिने आपली बाही खेचून पुन्हा आपल्याला बसवलं आणि म्हणाली, मी सहसंपादक झाले अन्या. डू यू थिंक दिस इज सक्सेस? येस, ऑफकोर्स, सॉर्ट ऑफ, इफ यू थिंक सो. आपण प्रामाणिकपणे तिला सांगितलं. यू वोंट होल्ड इट अगेन्स्ट मी. सांग अन्या, खरं खरं सांग, तुला माझ्यापासून दूर नेणारं काही नको मला, खरंच. एनिवे, हे काही खरं नाही मिठ्या, बट दॅट अपार्ट इतकंच सांगतो. वेडी आहेस एकदम, हसत आपण तिला म्हटलं होतं. पण तिच्या केसातून हात फिरवताना हात थोडे कापले होते का, की ओठ? तिने बराच वेळ मान हलवत आपल्याकडे बघितलं होतं. कदाचित शहाणीही असेल. तुला माहीत आहे, 3ऱ्या वेळेला बाबाबरोबर गाईड बघताना बाबा असाच उठला होता सिनेमाच्या मध्येच आणि बाहेर पडल्यावर एक क्षण उभं राहून म्हणाला होता, कितने खूब खुश नसीब है वो, कितने खुश नसीब है वो, मौत जिन्हें जुदा करती है. काही कळलं नव्हतं तेव्हा, पण ते वाक्य तेवढं लक्षात राहिलं होतं. एनिवे, आज त्या आठवणीही नकोत. आणि मग आम्ही घरचा रस्ता धरला होता. दुपारभर नुसते एकमेकांना बिलगून पडलो होतो. संध्याकाळच्या गलबलत्या प्रहरात सारं शहर घरी परतत असताना अलगद सुरू झालेला संभोग संपता संध्याकाळ रात्रीत मिसळली होती. फक्त मध्ये मध्ये वाळूतून खेकडा बाहेर यावा तसा नेणिवेतून जाणीवेवर खरखरणारा मिथिलाचा प्रश्न, माझं यश तुला खुपणार तर नाही ना? सांग ना, माझं यश तुला खुपणार नाही ना? मध्येच ती एकदम म्हणाली, अन्या, म्हणणारे काहीतरी, आज तुझा दिवस आहे, आज तुझा आवडता ग्रेस. आणि मग आठवून आपण डार्लिंगमधल्या त्या ओळी म्हटल्या, या दिव्यातलं तेल कधी संपेल,
कधी गडद होईल हा गांधार, या दिव्यातलं तेल कधी संपेल, कधी गडद होईल हा गांधार, कधी सडतील हे फुलांचे शुभ्र कोवळे ढीग डार्लिंग. यावर मिथिलाने आपल्याकडे चमकून बघितलं आणि काहीतरी आत ढासळल्यासारखी ती नीरव रडू लागली. आणि मग ग्रेसच्याच ओळी पुटपुटली. या शहरातून त्या शहरात, चंद्रोदयाच्या पहाडात, या शहरातून त्या शहरात चंद्रोदयाच्या पहाडात, गुलाबांच्या सार्वभौम मरणात तू एकदा ये आणि पुन्हा निघून जा. तू एकदा ये आणि पुन्हा निघून जा. आपले माणूस कसे दिसते ते उभ्या उभ्या पाहून जा. मग आपण तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले होते. यावर खुदकन हसत काही आठवून ती म्हणाली होती, थांब, अजून गळायचेत अश्रू, शेवटीच पूस एकदम. एका गाडीचा कर्कश ब्रेक लागला आणि अनिरुद्ध तंद्रीतून जागा झाला. मिथिलाची टॅक्सी निघून गेली होती. त्या दिशेने पाहताना त्याच्या मनात आलं, कितने खुश नसीब होते हैं वो, मौत जिन्हें जुदा करती है. कितने खुश नसीब होते हैं वो, मौत जिन्हें जुदा करती है. आता कुठे जावं? घरी. पण ते उशेचं घर आहे. त्या घराच्या भिंतीआड तिचं आणि कैवल्याचं एक जग. त्या भिंतींच्या बाहेर आहोत आपण. मिथिला, ते घर आपलं असलं असतं, पण त्या घराला भिंती नाहीत म्हणून आपणच ते सोडलं. इथे मगर दिसली की मळ्यात, तिथे चटका बसला की तळ्यात. आपण कुठलं चक्र पुरतं नाही फिरलो. पळालो. संध्याकाळ सुरू होताना त्याला वाटलं होतं तसंच आत्ताही वाटलं. व्यर्थ, शून्य, बेघर, मिथिलाहीन. आणि एखाद्या झंझावातात हेलपाटणाऱ्या केविलवाण्या कावळ्यासारखा फडफडत तो स्टेशनच्या दिशेने ढकलत जाऊ लागतो. कधीतरी मध्येच लॅचचा आवाज होऊन दरवाजा उघडतो. अनिरुद्ध असतो, पान खाल्लेला. तिला एकदम संजीव सुळेची आठवण होते, त्याच्याबरोबरच कवितांचीही. एकदम संतापाने तिला पुढ्यातलं भाजीचं ताट भिरकावून द्यावंसं वाटतं. नुसतं भाजीचं ताटच नाही तर ही क्षुल्लक व्यवधानं, या न संपणाऱ्या जबाबदाऱ्या, हे बाणगुळ्यासारखं जगणं. असं वाटतं की पुन्हा एकदा ती सगळी गेलेली वर्ष परत मिळावीत आणि पुन्हा एकदा अग्रक्रमांची उतरण नव्याने रचायला मिळावी. ते शक्य नाही हे तिला जाणवतं आणि एक घनघोर जांभई येते. पूर्ण जांभई देऊन झाल्यावर ती विचारते, इतका उशीर? युनियनची मीटिंग लांबली की काय? नाही. मग गेला होतास कुठे? सिनेमाला. आस्था. यावर काय बोलायचं तेच तिला कळत नाही. त्याला काहीही सांगायची तिची इच्छाच अचानक मरून जाते. एक अनिवार्य असूया तेवढी तिच्या मनाला वेढून बसते. या असूयेला भेदून जवळ येणं अनिरुद्धला तरी शक्य आहे का? प्रचंड तिटकारा येतो तिला त्या समोरच्या माणसाचा आणि खाली मान घालून ती गवारीच्या ताटावर लक्ष केंद्रित करते. अनिरुद्ध कपडे बदलतो आणि स्वयंपाकघरात जातो. नेहमी तिथे त्याचं जेवण काढून ठेवलेलं असतं. आज नसतं. कुकर अजून बंदच असतो. तो वरण भात काढून उभ्या उभ्याच जेवू लागतो. सिनेमानंतर मिथिलाबरोबर खाल्लेल्या आईस्क्रीममुळे त्याला विशेष भूकही नसतेच. बळे घास कोंबताना त्याच्या मनात येतं, चायला 3 माणसांचा वरण भात तो काय, आणि ही रुसून गप्प वगैरे बसते काय. खरं तर मला तिला आस्थाविषयी सांगायचं होतं, पण हिला कुठे रस आहे त्यात. गवार निवडणं ही साला ज्यांची प्रायोरिटी. घराचं कुलूप उघडताना मिथिलाच्या मनात येतं, अनाला रोज दार उघडून मिळत असेल. आपण तर वर्षानुवर्ष आपलं बंद घर आपणच उघडून त्यात शिरतोय आणि यापुढे हे काही बदलण्याची शक्यता बहुधा नाहीच. ती दार उघडून मिनिटभर उभी राहते.
आतल्या अंधाराची भस्कन अंगावर आलेली लाट कॉरिडॉरमधल्या प्रकाशात विरू देते. मग दाराजवळचा स्विच ऑन करते. एकदा स्विचबोर्डावर बसून राहिलेली पालच एकदम तिच्या हातावर आली होती. तेव्हापासून ती दार उघडून 2 मिनटं थांबते. किती छोटे छोटे धडे शिकायचे आणि गिरवत राहायचे एकट्यानेच. जे कृष्णमूर्ती कितीही जिंदाबाद असले तरी हे आधीचे बारीक बारीक तंतू लोंबकळतच आत्तापर्यंत. आंघोळ करून ती आडवी होते तेव्हा दिवसभराचा शिणवटा तिला जाणवतो. अन्या जेवून बायकोच्या कुशीत शिरला असेल किंवा त्याच्या झोपलेल्या मुलाचा पापा घेत असेल. पण तसं काही नसेलही की असेल. हे वांस खेळ खेळता खेळता ती खिन्न हसते. जिवंत माणसाच्या शरीराचा उबदार स्पर्श तिला अचानक त्या साध्या सोप्या सुखांचा अनिवार्य मोह वाटतो आणि अनिरुद्धाची असूया. चुकलं का रे अनिरुद्धा? चुकलं का माझं? एकेकाळी ज्याच्याजवळ चूक कबूल करावी असं तू होतास. आज तू नाहीस. मागे तू मला एक गोष्ट सांगितली होतीस, त्या किड्याची. एक किडा असतो जो मागे वळूच शकत नाही. कड्याच्या टोकाशी पोचला तरी त्याला पुढेच जावं लागतं. तो बिचारा एकटा किडा. आपले आयुष्य त्या किड्यासारखेच आहेत अनिरुद्धा. एक दिश, दुसऱ्या दिशांच्या फक्त कल्पना करता येतात. पण तिला एकदम त्याला खूप काहीतरी सांगावंसं वाटतं आणि सोबतीचा भाससुद्धा नसलेल्या त्या क्षणाला ती स्वतःशीच पुटपुटत राहते काहीतरी अनाकलनीय. कथा इथे संपली आहे. साहित्याची ज्यांना जाण आहे त्यांना ह्या कथेमधला जो भावार्थ आहे तो नक्की कळेल. नव्या आधुनिक युगामधली मेघना पेठे ह्या अत्यंत प्रसिद्ध प्रतिभावान अशा लेखिका आहेत. आता एक त्यांचं नवीन पुस्तक पण प्रसिद्ध झालेलं आहे. जर तुम्हाला कथा आवडली तर नक्की कॉमेंट्स लिहा. पण जर तुम्हाला साहित्याची जाण नसेल, ह्या कथेमधला जो लेखिकेने नेहमीचंच सांगितलेलं आहे, नवीन असं काही नाही सांगितलेलं. एक पुरुष, त्याच्या आयुष्यात असलेल्या 2 स्त्रिया, एक आहे पत्नी आणि एक आहे पूर्वप्रेयसी, ह्यांच्या संबंधामधून लेखिकेने सगळं जगच आपल्यासमोर उलगडून ठेवलं आहे. सगळ्या भावना आणि सगळे विचार उलगडले आहेत. जे ज्यांच्यापर्यंत पोचतील त्यांना ही कथा नक्की आवडेल. पण असभ्य कॉमेंट्स मात्र कृपया करू नका, एवढीच विनंती. पुन्हा भेटूया.